नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं विश्वाभासं हृदयपटले गोचरं यस्य नित्यं ब्रह्मानन्दे सततनिरतस्तत्परो ज्ञानदाने विख्यातो यः सुगमकथने ज्ञानदेवस्य वाक्यं शान्तारामं परमसदयं सद्गुरुं तं भजेऽहं श्रीसंतांची सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबारायांचा असून माझं मी स्वतःच आपण जे या भूतलावर आपण सामान्यपणे व्यवहारामध्ये म्हणतो जन्म घेतला. आमचं मूळचं राहण्याचं स्थान वैकुंठ आणि ते स्थान सोडून आम्ही या भूतलावर अर्थात मृत्यू लोकामध्ये का म्हणून आलो. मग त्या अवताराचं प्रयोजन पहिल्या चरणामध्ये आणि ते प्रयोजन सिद्ध करण्याकरता आम्हाला काही शाब्दिक शस्त्रांचा वापर करावा लागतो. काही शब्द प्रयोग करावे लागतात. तर ते करत असताना कधी गोड तर कधी कटू असे शब्द प्रयोग विचार केला तर त्या ठिकाणी आमच्याकडून होता. पण दोनही बोलण्याचा अभिनिवेश मला स्वतःकडे घेत नाही. ज्या देवाच्या कृपेने त्या ठिकाणी बोलतोय तोच माझ्याकडून बोलून घेतोय. बोलविले बोले बोल धनी विठ्ठल संगीत. आम्ही जे शब्द बोलतोय त्या शब्दाचा धनी म्हणजे मालक. कारण माझ्या युक्तीचा नव्हे हा प्रकार मज विश्वंभर बोलावी. माझं अनेक ठिकाणी आपल्या बोलण्याचा परिहार दिलेला आहे की मी जे बोलतोय ते माझं नाही तर त्याचा मालक हा विठ्ठल आहे आणि तो नेहमी आमच्या जवळच असतो आणि म्हणून त्याच्या साक्षीने आम्ही बोलत असतो. मग त्या बोलण्याचा काय परिणाम होईल मला सांगतात त्याची चिंता खंत्यांनी करत नाही, त्याची काळजी करत नाही. का? जो आमच्याकडून बोलून घेतो आणि काही बरं वाईट झालं तर मग त्याच्यावरती जबाबदारी जाणार आहे.
आम्ही जर त्याचं कर्तृत्व आमच्या बोलण्याचं कर्तृत्व आमच्याकडे घेतच नाही. मग ज्याला आम्ही मालक केलंय त्याच्याकडेच अर्थात ते जाणार आहे. मग तरी म्हणे नाही शंका बळे का स्वामीच्या. आमच्या बोलण्याच्या माग ज्या स्वामीचं बळ आहे, ज्याची ताकद आहे, आणि म्हणून काय आमच्या बोलण्याचा परिणाम होईल, अर्थात महाराजांच्या बोलण्याचा इष्ट परिणाम त्यावेळेला कमी लोकांवर झाला, पण विपरीतच परिणाम अधिक पटीने झालेला आहे. आणि महाराजांनी अनेक ठिकाणी तशा प्रतिक्रिया दिलेल्याही आहेत की एवढा विपरीत परिणाम काय खाव्या तर कोणीकडे जावे, गावात राहावे कोण्याकडे, कोपला पाटील गावीचे लोक, आता घाली भेक कोण मज, आता येणे चवी सांगली म्हणती, निवारा करीती दिवाना, लावणी पोलीत माझा करीतील घात. म्हणजे महाराजांनी आपल्या जीवनावर कोणत्या प्रकारचं संकट येऊ शकतं, त्या बोलण्याचा परिणाम कसा त्या ठिकाणी होऊ शकतो, पण जरी तो त्या ठिकाणी प्रसंग जीवनामध्ये भोगावा लागला तरी सुद्धा आमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका, खंती, काळजी अजिबात नाही. तरी म्हणे नाही शंका बळे का स्वामीच्या. आम्ही आमचं संपूर्ण जीवन अर्थात त्याच्या स्वाधीन केलेलं आहे. आम्ही त्याला सांगितलेलं आहे, आता तुझं कळलेलं ते करी, तारीशी तरी तारी जवळ आठव दुरी धरी. काय तुला करायचंय शरण आवरून येणतेपणी आमचं संपूर्ण जीवन अर्थात तुला समर्पित आहे. म्हणून आमच्या जीवनाची कोणत्याच प्रकारची काळजी, खंती, चिंता आम्ही पाहतच नाही, कारण त्याचं ब्रीदच आहे अनन्य अष्टंत यंतो माम हे जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमम. त्याचा सर्व प्रकारचा तयाचा योगक्षेम आगवान मदची पडला पांडव. भगवान परमात्मा त्या भक्ताच्या जीवनाचा सर्व योगक्षेम जर वाहतात, हे जर त्याचं ब्रीद आहे, तर मग आम्ही आमच्या जीवनाचा काय परिणाम होईल, कशा करता खंती करायची, कशा करता काळजी करायची. तरी म्हणे नाही शंका बळे का स्वामीच्या. स्वामीचं बळ आमच्या मागे आहे, आणि म्हणून त्या भावाच्या बळाने किंवा बळीच्या अंकित आम्ही झालो बळीवंत. याही अर्थाने आम्हाला त्याची भीती नाही. आणि मग बोलत असताना महाराज बरं तुम्ही प्रेमानेच बोलत जा ना, कशा करता टोचून बोलता, कशा करता लागत बोलता, तसं बोलत जा ना. मग गुळगुळीत 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 असं डाळीला डोणी लावून 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 जरा असं बोलत जा ना, बरं वाटेल तसं. कारण ते महाराजांनी सांगितलं ना, रामाय स्वस्ती रावणाय स्वस्ती. ठीक आहे नाही, लोकांच्या मध्ये मिसळ होते ना, म्हणतात जो जसं येईल ना, जसं वार येईल ना तसं उघडायचं. काय करायचं, जसं येईल तसं आपल्याला दक्षिणा मिळते का. मला जर मला सांगतात ते तर जमत नाही हो. का योग्य आलं तर त्याचं योग्य सन्मान, जर गबाळ आलं तर गबाळे गबाळे. जसं ते गबाळ म्हणजे काय, ज्या निरुपयोगी वस्तू विशेष करून कपडे वापरायचे संपले, जीर्ण झाली, की पूर्वीचा काळ होता, माता बहिणी त्यालाही जपायच्या. मग ते काय करायच्या, ते सर्व निरुपयोगी असणारे कपडे एका गाठोड्यामध्ये बांधायच्या. त्याला काय म्हणायचं, गबाळ. अरे ते निरुपयोगी आहे, काय त्याची मुलीजा करायची. म्हणून आमच्या समोर जर गबाळा आला तर मला सांगतात त्याची स्तुती, त्याचं वर्णन, त्याच्या पुढं पुढं हे तुका म्हणे नाही म्हणून पुढे कामा गबाळ आला ना, त्या गबाळाला त्या ठिकाणी बरोबर काय करू, काढी आणू देऊ पेटून. तुका म्हणे नाही आम्हा पुढे कामा गबाळ बोलविले बोले बोल. म्हणून जे बोलतोय ते सर्व आमचा जो धनी म्हणजे मालक आहे त्याच्या आज्ञेने, अर्थात त्याची संकल्पना आहे. पाहूया आता विवेचनामध्ये तुमची किती बाजू बरं. तुम्ही सांगा, तर तुमची अनुमती घेऊन तुमची किती बाजू सांगा. 12 बाजू का 12? 12 बाजू तुम्ही ठाण्याच्या ठिकाणी करा बरं का. नाही 12 बाजू तसा वेगळा अर्थ करू नका. आणि मी एकटे जर ठरवलं तुमचे 12 बाजूचे, तुम्ही काही एवढे गप्प बसता. पाहूया, उशीर जरी झाला तरी आपण लवकरात
भोकराचा वेळ म्हणत नाही, वेळ म्हटलं तर मग 8 ते 10 5च मिनिटं राहिली. त्या खटवून राजा करता तरी 1 तास उरला, त्याला प्रमाण होतं की 1 तास उरला, तर मला 1 तास नाही 5च मिनिटं आहेत. कसं शक्य आहे? पण जाऊ द्या, आता काय झालंय, तुमचं पोट भरलेलं आहे. हा, रिकाम्या पोटी तत्वज्ञान सांगू नये. स्वामी विवेकानंद म्हणतात, अरे तुम्ही ब्रह्मज्ञान सांगायला लागले, त्यांच्या पोटात भुक्याचा 8 डोंबी, हा, भूक लागली, भुक्याचा 8 डोंबी, आणि तुम्ही वरून काय करायला लागले? आता काय झालंय, 9 ते 11, काही ठिकाणी 7 ते 9, आणि त्याच्यानंतर भोजन. काय झालं, दिवसभर काम करतात लोक, मग संध्याकाळचं कीर्तन झाल्यानंतर प्रसाद घ्यायचा, भोजन करायचं, अशी भूक लागलेली असते. आणि इकडं आमचं सुरू झालंय ब्रह्मसत्यं जगन्मिथ्या. पोटात हात दोन झालं, ब्रह्मसत्यं जगन्मिथ्या कुठं? कोणते वेळ कीर्तन केलं तर अडचणीच. 9 ते 11 केलं तर झोप, आणि 7 ते 9 केलं तर भूक. मी म्हणतो ती झोप आलेली परवडली, मधून अधून जागा ऐकलं तरी भूक लागल्यावर काय करायचं? तर आपण अगदी कमीत कमी वेळेमध्ये थांबण्याचा प्रयत्न करूया. आज देवटाकी आणि एकंदरच परिसराच्या वतीने, परिसराकरिता अत्यंत आनंदाचा, अगदी ज्याला म्हणतात ना ब्रह्मरस ब्रह्मानंद, जे वर्णन केलंय ना, तर ब्रह्मरस ब्रह्मानंद कशाला म्हणतात? आज आपण 7 दिवस यथेच्छपणे आपण उपभोगतोय. सत्ता म्हटलं की सत्ताचे सर्व अंग आहेत. मगाशी सांगितलंय काकडा भजन. काकडा भजन असं कसं तरी करायचं म्हणून करत नाही, ते इथले पण हिंगणगावकर म्हणले सुंदर काकडा, सर्व ओळी, सर्व अभंग, म्हणजे ऐकणाऱ्याला कंटाळा येईल एवढे सर्व ओळीचे अभंग बरोबर सर्व गवळींनी झाल्या पाहिजे. त्याच्यानंतर स्तोत्र, त्यानंतर ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचं 18 अध्यायाचं पारायण. तसं काही कोणी फार तक्रार नाही केली, पण म्हटलं कोणी म्हणेल की तू नवीनच काय काढलं, पण त्याचा हेतू शुद्ध आहे की सर्व लोकांना श्रवण मुखातून निघण्याकरता. मागे पुढे जर म्हटलं तर कसं होतंय, आम्ही मध्ये विचारलं, म्हटलं लोकांना जर नाही आवडलं आपण बदल करूया. जेव्हा विचारलं तर सर्व लोकांनी सांगितलं की ही पद्धत योग्य आहे. आम्हाला सर्व शब्दाचा उच्चार होईल असं नाही, काही अशिक्षित असतात, जे उच्च शिक्षित असतात तिकडे येतच नाही. आपल्या वाट्याला कोण अशिक्षित, अशिक्षित, अल्पशिक्षित आणि उच्च शिक्षित येतच नाहीत. मग त्यांना शब्दोच्चार करण्याकरता खरं तर जरा मराठी भाषा असली तरी ते संस्कृत प्रचूर शब्द आहेत माऊलींची. सर्व शब्दाचा उच्चार होत नाही, एकतर भाव कळत नाही, अडचण येते. तर जर मागे पुढे वाटतं तर काही वगैरे कळतात तरी सर्व वाचकांना जेव्हा कामाचा घेतला तेव्हा जाणवलं चला वेळ कमी असतो, त्या दृष्टीने पारायण हे अंग आहे. त्यानंतर प्रामुख्याने आपण आवर्जून म्हटलं फडकरी पद्धतीचं गाथा भजन, याच्यावर कोणी म्हणू शकतं, आक्षेप घेऊ शकतं. गाथा भजन नसता शब्द असताना तुम्ही फडकरी पद्धतीने का म्हटले? आता सध्याच्या काळामध्ये तेच म्हणावं लागणार आहे. एक तर गाथा भजन नामशेष झालं, सप्तामधून हद्दपार झालं. ज्यांनी ज्यांनी ते पाप केलं त्यांच्यावर तुकोबारांनी कृपा करावी, कारण गाथा भजने सप्ताहाचं प्रमुख अंग आहे. पारायण नंतर आले. आजही फडकऱ्यांचे जे पारंपरिक उत्सव आहेत त्याच्यामध्ये 2 वेळेचं गाथा भजन आहे, म्हणजे 5-5, 6-6 तासाचं गाथा भजन आहे. ठीक आहे, आपण तेवढं नाही करू शकत, पण त्या अनुषंगाने आपण फार भजनच मोडीत काढलं आणि झालं तरी ते संगीत भजन होतं, गाथा भजन नाही. गाथेची सेवा करायची म्हणून काहीतरी त्या ठिकाणी गाजा वाजा व्हावा, गायक वादक आहेत नसतातच म्हणा, पण आठले पाहुणे तरी त्या पद्धतीने गाथा भजन अगदी सुंदर पद्धतीने. तुम्हाला कोणाला काय वाटलं मला माहिती नाही, पण आम्हाला तर आनंदात ते सुंदर पद्धतीने जे डबल म्हटलं पाहिजे. स्वतः मला देवकर महाराज म्हटलं की तुम्ही फडकरी पद्धतीचं म्हणताय, काय करताय तुम्ही आम्हाला पाहायचं. आणि मग त्यांनी त्याच्याकरता चांगला भाव व्यक्त केला. तर गाथा भजन दुपारी जगद्गुरु तुकोबा यांचं तात्विक चरित्र खूप सुंदर देवदास महाराजांनी खूप सुंदर पद्धतीने
म्हणजे जरी तत्वज्ञान सांगितलं तरी ते तत्वज्ञान सर्वसामान्यांच्या गळी उतरावं, सर्वसामान्यांना कळावं, अशा पद्धतीने महाराजांनी सांगितलं. आणखी भविष्यामध्ये मी मगाशी समारोपामध्ये सांगितलं की सर्व संतांचं चरित्र त्यांच्या हाडामांसाचं वर्णन नाही करत बसायचं. 2 हात 2 पाय, ते काळे होते का गोरे होते, त्याही पेक्षा ते त्यांच्या तत्वातून त्यांचं तात्विक स्वरूप कसं होतं ते तत्व हे कळणं अत्यंत गरजेचं आहे. त्या पद्धतीने संतांचं चरित्र समाजासमोर जावं. ज्ञानोबा तुकोबा सर्व संतांचं, त्यानंतर नियमाचं भजन, हरिपाठ आणि मग कीर्तन महोत्सव, आमचे सर्व भक्तिपीठातील विशेष करून जबाबदारीने, फार कोणाला आग्रह किंवा निमंत्रण नाही केलं जात. क्वचित प्रसंगी म्हटलं जातं बाबा काय भांगड आहे, पण त्याचाही आग्रह नाही. ज्याची त्याची इच्छा, ज्याचे त्याचं भाग्य. दुर्भागी माणसाला आपण काय बोलत जाऊ. पण आलीत मंडळी, मी मध्येच बोलत असताना तसे आभार मानले, धन्यवाद दिले आणि एकंदरच 7 दिवस आपण भक्तिरसाचा आनंद उपभोगला. जे निमित्त आहे ते जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबारायांच्या या भूतलावर अवतीर्ण होणं. संत महात्मे या भूतलावर येत असताना काही कार्य घेऊन येतात. आपण नेहमी तो विषय ऐकत असतो आणि या ठिकाणी कार्य करतात. कार्य झालं की वापरी निघून जातात. पण संत या भूतलावर येत असतात म्हणून त्यांचा शब्दप्रयोग आहे आलो, त्याच्यावर आपण बोलणार आहोत. म्हणून असा हा महोत्सव प्रतिवर्षी 2008 पासून 1 दिवसाचाच होतो. म्हणजे आजचा माघ शुद्ध पंचमीचा दिवस. आणखी त्या दृष्टीने आज महत्वाचा दिवस आहे. तो म्हणजे आजच्याच दिवशी जगद्गुरु तुकाराम महाराज श्री क्षेत्र देहू येथे प्रगट झालेले आहेत, अवतीर्ण झालेले आहेत. आणि आज 26 जानेवारी आपण ज्या राष्ट्रामध्ये राहतो, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी 2 राष्ट्रीय सण हे आपल्या घटनेमध्ये नमूद आहेत. त्याच्या अधीन आपण आहोत. चला एकंदरच सर्वांवरच त्या ठिकाणी बोललं पाहिजे. पण शेवटी वेळेची मर्यादा. 7 दिवस आपण जगद्गुरु तुकोबारायांचा अवतार, त्यांचा जन्म, त्यांचं कार्य सर्वच कीर्तनकारांनी चर्चेलेलं आहे. प्रवचनामध्ये ते आपण ऐकलेलं आहे. ज्यांच्या कृपा आशीर्वादाने हा उत्सव होतो. लौकिक अर्थाने आम्ही जेव्हा जेव्हा बाईंच्याकडे येतो, देव टाकायला आल्याच्या नंतर म्हणजे जरी पुढे प्रवासाला चाललो किंवा काही कारणांमधून अधून बाईंच्याकडे यावंच लागतं. आमचे विनायकांना आग्रह असायचा, जास्त दिवस झाले की तुम्ही का नाही त्यांच्या भेटी करता, बाईंच्या भेटी करता. पण जेव्हा आलं तेव्हा त्यांचं प्रेम आजपर्यंत त्यांची 100 होऊन गेली तरी सुद्धा बुद्धी सतेज आहे. कान, डोळे, आता इथून समोरून जरी चाललं तरी महाराज मला एवढं आमचं दिसतंय का, बरोबर ओळखतात. खान पान अजूनही तुम्ही विचारा की 100च्या नंतरही 1.5-2 पोळ्याचा आहार असू शकतो. सर्व व्यवस्थित अशी तब्येत. जेव्हा जेव्हा त्या ठिकाणी येणं घडलं, महाराज माझ्या देखत एखादा सप्ताह असं कार्यक्रम करा. मग त्यांनी त्या शास्त्राची आठवण सांगायची. कशी असं ना, बघा आता पडून येत पण अभंग कोणता झाला ते बरोबर सांगतात. म्हणजे स्मृती ज्याला म्हणतात ना, भगवान म्हणतात ना, ददामी बुद्धी योगंतन. आणखी काय पाहिजे. तर अशी सर्व अवस्था मग त्यांनी म्हणायचं. आता आम्ही नुसतं हसायचं. सप्ताह करायचं म्हटलं तर काय सोपं असतं काय नाही. मग महेंद्र म्हटले गायची इच्छा आहे, आपली परिस्थिती. त्यांनी मान्य केलं, करूया. मग आपले सर्व जी मंडळी आहेत, जे सर्व मित्रमंडळी आहेत, ठरलं. त्यानंतर सर्व नियोजन झालं. जरी आपण ठरवलं तरी
महाराजांची कृपाशीर्वाद त्याच्या पाठीमागे असावे लागतात. स्वानंद सुखनवशी सद्गुरू श्री जोग महाराजांच्या नावाशिवाय आमचं पावलंही पडत नाही, पडणार नाही. आणि त्या परंपरेतील वैकुंठाशी सद्गुरू श्री विठ्ठल महाराज भुले, वैकुंठाशी बनशी बाबा तांबे, ज्या थोरथोर महापुरुषांचा सहवास आपल्याला या परिसरातील लोकांना त्या ठिकाणी मिळालेला आहे, जी त्या उत्सवाला हजर होते, त्याचप्रमाणे परमपूजनीय गुरुवर्य शांती ब्रह्म मारुती बाबा कोल्हेकर, परमपूजनीय गुरुवर्य भास्कर गिरीजी महाराज आज जरी देहाने नाही तरी मनाने मात्र मनोभावी त्यांची कृपाशीर्वाद आपल्या कार्याशी आहेत. आणि म्हणून चढता वाढता असा आनंदोत्सव, चढतीने प्रेमी असं चढतं प्रेम 7 दिवस वृद्धिंगत होत राहिलं, द्विगुणित होत राहिलं आणि आजपर्यंत अत्यंत आनंदामध्ये हा उत्सव पार पडतोय. उद्या तर काल होणारच आहे. काल्याकरता देहूमध्ये जगद्गुरु श्री तुकोबारायांची जी वाणी आहे त्याला आपण अभंगगाथा म्हणतो. ती अभंगगाथा उच्च प्रतीच्या मार्गावर शिलालेखा रूपात त्या ठिकाणी मंदिर उभारलेलं आहे. एक जागतिक आश्चर्य. त्या महाराष्ट्रातील लोकांना कसं पटेल, काय पटेल सांगता येत नाही, पण आपण सर्वांनी दखल घ्यावी. असं दखल पात्र जगद्गुरु श्री तुकोबारायांचं गाथा मंदिर, त्या मंदिराचे निर्माते पांडुरंग महाराज भुले यांची कीर्तन सेवा आहे. अत्यंत आनंदामध्ये हा उत्सव पार पडला. अर्थात त्या उत्सवाचं निमित्त आहे जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबारायांचं अवतरण. संत महात्म्या भूतलावर कशा करता येतात. नेहमी देव, संत आणि जीव या तिघांच्या दृष्टीने विचार करत असताना, कारण या भूतलावर एक देवाचा ईश्वराचा विग्रह आहे, एक संतांचा विग्रह आहे आणि तिसरा आपण जीव म्हणतो. तिघांच्या मध्ये काय फरक आहे तर देव, त्याला त्या देवाला आणावं लागतं, त्याची प्रार्थना करावी लागते. आजोबा करायचं आपण गोपाष्टमीच्या कीर्तनामध्ये ऐकत असतो. पापी जे भक्त दैत्य ते मातरे धरणीशी झाले ओझे, त्यांचे विधरा क्षेत्रास ऋषी मुनी सर्वात न पूजिते देवा कोणी तेव्हा राहिले यज्ञ मोडीले कीर्तन पळाले ब्राह्मण दैत्य भेने. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मया पाशी जाई नेत्री आहे तो सांगत असे बुडविला धर्म अधर्म झाला फार सोसवेना भार मज आता पृथ्वी माता. त्या ठिकाणी ब्रह्मदेव आदी सर्व शिवाकडे जाते आणि मग सर्वजण त्या ठिकाणी भगवान विष्णूकडे गारणं घेऊन जातात. गारणं सांगतात. पृथ्वीवरील दैत्य मातले ते फार गारणे सुरू सांगवाले आणि मग भगवान परमात्मा आपले जे कुटुंबी आहेत त्यांची जी सल्ला मसलत करून घ्यावया अवतार सिद्ध अशी. म्हणजे भगवान परमात्मा जेव्हा अवतीर्ण होतात, मग तो रामाचा विग्रह असेल, परशुरामांचा असेल, नरशांचा असेल, वामनाचा असेल, तर त्या ठिकाणी येत असताना असं काही कारण घेऊन त्या ठिकाणी त्यांना बोलवावं लागतं. आणि मग ती प्रार्थना केल्याच्या नंतर आकाशाची वाणी सांगे सकळाशी तळमळ मानशी करू नका. देवकीच्या गर्भा येईल भगवान रक्षील ब्राह्मण गाई भक्त उतरील भार मारील दैत्याशी आनंद सर्वाशी करील तो. याच्या करता त्या ठिकाणी त्या भगवान परमात्म्याची प्रार्थना करावी लागते. प्रार्थना केल्याशिवाय, हात मारल्याशिवाय तो येत नाही. म्हणजे देवाला आणावं लागतं, देवाला आणावं लागतं. याच्या करताही अनेक प्रमाण आहेत की पंढरपुराचे पांडुरंग परमात्मा आले. पुंडलिकायांचं वर्णन करत असताना पुंडलिकायांच्या कर्तृत्वातून आले, पुंडलिकायांच्या भक्तीमुळे आले. मग त्याचं वर्णन करत असताना धन्य पुंडलिका बहुबरे केली निदान आणिले पंढरी. Yeah.
जन्म घेणार त्याला आणलंय. दुसरा प्रकार संतांचा आहे, जे जगद्गुरु तुकोबरायांनी सर्व संतांचं एक प्रातिनिधिक रूपाने सांगितलं की आम्ही या ठिकाणी आलो. तिसरा प्रकार आहे जीव. त्या जीवाला यावंच लागतं. च लावलंय मी. काय यावं लागतं? तर आगा कर्मी जे उरावे तैतीही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहाये का. केले कर्म झाले त्याची भोगा आले, त्याची भोगा आले. यावंच लागतं. काही लोक पूर्वजन्म पुनर्जन्म मानत नाही. याच्या पूर्वी कुठे कोणी होतो त्यांना ते मान्य नाही आणि पुनर्जन्म मान्य नाही. मी त्याची चर्चा जास्त करणार नाही. पूर्वजन्म किंवा पुनर्जन्म जर नाही मानला तर आपल्या जीवनामध्ये जे सुख दुःख होतात, ठीक आहे, 20-25 वर्ष झाल्यानंतर आपल्याला काही सुख दुःख आले तर आपण होतो इथला झाडा इथंच काहीतरी लागेल की नाही. केले कर्म केल्याच्या नंतर 20-25 वर्षाच्या नंतर ठीक आहे, जर काही आपल्याला सुख दुःख झाले तर पण म्हणू लहानपणापासून अनाचार करतोय किंवा चांगली क्रिया करतो त्याचं फल मिळतंय. पण उपाजातच काही गर्भामध्ये त्याचा नाश होतो किंवा जन्म झाल्याबरोबर मुलगा आईच्या कुशीमध्ये असावं, आई शेवा गोला आणि मुलगा आता ही कशी संगत कोण या गर्भामध्ये त्या मुलाचा काय दोष घडले, काय पाप केलं त्याने की त्या ठिकाणी जन्म झाल्याबरोबर त्याला अनेक बातम्या ऐकू येतात. काय वेळच आहे जन्मता शुगर तरी बरं जन्मता चष्मा घेऊन येतो. लहान 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 मुलं त्या ठिकाणी जन्मतात त्यांच्या अल्पवयामध्ये चष्मा लागावा. काय कमाल आहे. अनेक प्रकारची विकार आपण पाहतोय की 1-2 वर्षाची, अरे 4-5 वर्षाची मुलगी जेव्हा एखाद्या बिबट्याने खस्त करावी येतात की नाही बातम्या, काय त्याचा दोष घडला की त्या ठिकाणी वाघाने तिला खावं. काय दोष आहे त्याचा की सर्पाचा दंश होऊन काय करावं. ठीक आहे, एखाद्याकडून त्या सर्पाचा काय झालेला असतो, त्याला दंश झालेला असतो, त्याला काही इजा झालेली असते, त्याला राग क्रोध यावा याच्याकरता काहीतरी चूक घडलेली असते. ठीक आहे, पण सरपंच काय हे माहितीच नाही. 4-5 वर्ष पण काय कळतं. 5 वर्षाचा कदा मुलगा मुलगी जेव्हा अल्प वयामध्ये, ठीक आहे, एखाद्या 5-50 वर्षाच्या माणसाला सर्पदंश झाला तर म्हणून कधीतरी काय झालं याच्याकडून त्याची फोड काढली गेली, मग त्याने सर्पाने काय केला, डुक डुक तो दाबला आणि मग सर्पदंश झाला, मग तो गतप्राण झाला, मान्य करू आपण. पण 4-5 वर्षाच्या त्या ठिकाणी अल्प वयामध्ये अशी काय चूक घडलेली असेल की सरपंच दोष करावा आणि तो मुलगा मुलगी जावी किंवा आजाराने व्याधीने जावी. मग आता त्याला आपल्याला पाठीमागे गेल्याशिवाय गत्यंतरच नाही. कोणी म्हणेल की कशा करता सांगतात, चांगलं करा चांगलं करा, वाईट करू नका वाईट करू नका, चांगल्याचं चांगलं फल वाईटाचं वाईट फल, हे कशा करता सांगता. पहा ना, आमका आमका एवढा चांगला वागतो तर त्याच्या जीवनामध्ये सगळं वाईटच वाईट, काहीच मनासारखं घडत नाही, सर्व निसर्गासहित त्याच्या विरोधात. एवढा चांगला वागतो माळ केल्या नेमकं असंच घडतं. काय मागणी काय
घ्यावा ज्याने जीवनामध्ये वारीशिवाय काही केलंच नाही कशी संगती याचं उत्तर काय तुम्हाला काय आम्हाला देता येत नाही कधी कधी जर विचारलं तर पण शेवटी मग तिथं थांबावं लागतं की काहीतरी मागच्या जन्माचा दोष पापाविना पाप नाही येतं पुढे त्याला विलाज नाही मग कसं आहे मागचं जे आहे ते भोगावं लागतं पुढं जर त्या ठिकाणी आपली चांगली अपेक्षा आहे ना वाटतं ना आपल्या वाट्याला वाईट येऊ नये अपघाताने मृत्यू होऊ नये माझं चांगलं कर्म करा संचित जाणून शुद्ध करा याच्याकरता चांगलं कर्म करण्याचा आग्रह आहे मागचं जे आहे तर आम्ही चांगलं वागून जर आम्हाला वाईटच त्या ठिकाणी भोगावं लागत असेल आमचं वाईटच होत असेल तर आम्हाला पुन्हा चांगलं करायचं नाव काढू नका बाबा तसं नाही पुढं जर आपली चांगली अपेक्षा आहे ना चांगली इच्छा आहे ना कोणता रोग होऊ नये आजार होऊ नये व्याधी होऊ नये कोणत्याही पशुकडून अपघात होऊ नये मृत्यू होऊ नये अपघातामध्ये मृत्यू होऊ नये हे वेगळ्या प्रकारचे अपघात होतात कोण जबाबदार आहे त्याला आमच्या एका बांधवाचा जेव्हा आता माझ्या 2 महिन्यापूर्वी अपघात झाला पोलिसासमोर आम्ही बसलो होतो तरी मला ज्या गाडीने त्याला उडवलं त्या ड्रायव्हरचं त्याचं तर काही त्याला उडवायची इच्छा असते का हा अपघातच आहे म्हणजे त्याच्यावर चालवत ते बरोबर आहे जाणून की जेव्हा आहे आता ते जेव्हा व्हायचं ज्याचा मृत्यू जेव्हा तेव्हा ज्या ठिकाणी व्हायचा त्या ठिकाणीच बरोबर होतो त्याच पद्धतीने होतो अर्थात केले कर्म झाले तेची भोगाले हे त्याचं उत्तर आहे आणि पुढे जर आपल्याला चांगलं फल हवं असेल तर विद्यमान कर्म करत असताना आपण वाईट करू नये वाईट प्रयत्नपूर्वक टाळावं चांगलं प्रयत्नपूर्वक करावं जाऊ द्या जरा याचा विस्तार याच्याकरता केला की आपण जसं कर्म करतो त्याचा भोग देण्याकरता मग आपल्याला जन्म घ्यावाच लागतो त्याच्यामध्ये आपलं स्वातंत्र्य नाही बरं का त्याच्यामध्ये परतंत्र आहे परतंत्रता आहे आणि तिसरा प्रकार मी मागे ठेवला होता की संतांचा देवाला आणावं लागतं तुम्ही आम्ही जीव आहोत आपल्याला यावंच लागेल यावंच लागतं आणि संतांचा जो प्रकार आहे मग ज्ञानोबर आहे तुकोबर आहे सर्व संत मंडळी ते या भूतलावर त्यांना आणावं लागत नाही ते यावंच लागत नाही तर ते स्वेच्छेने येत असतात म्हणून राजे भ्रष्ट यवन झाले ठाई ठाई दोष घडले मग ही अवतार घेतले शब्दप्रयोग असा आहे की यांनी अवतार घेतले अवतार तुम्हा धराया कारण बर का ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ते स्वेच्छेने या भूतलावर अवतीर्ण झालेले आहेत त्यांना आणलेलं नाही किंवा यावं लागलेलं नाही तर ते या भूतलावर आलेले आहेत आणि म्हणून जगत ऋतुकुमारांचा अवतरण दिन आहे म्हणून महाराजांना विचारलं महाराज तुम्ही या भूतलावर स्वतःहून आले तुम्ही अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे हरी आम्ही वैकुंठ
कुठून आलो? वैकुंठातून. वैकुंठ शब्दाचे अर्थही कधी संधी आली तर देवदास महाराज सांगतीलच. सामान्यपणे वैकुंठ म्हणजे देव ज्या ठिकाणी राहतो, विष्णूंचं राहण्याचं स्थान, राहण्याचं ठिकाण, त्याला वैकुंठ म्हटलेलं आहे. किंवा प्रत्यक्ष विष्णूला, हरीला वैकुंठ म्हटलेलं आहे. विष्णू सहस्रनामामध्ये जे 1000 नाव आहेत, वैकुंठ पुरुष प्राण म्हणजे वैकुंठ हे विष्णूचं नाव आहे. किंवा वैकुंठ ज्या ठिकाणी भगवान विष्णू राहतात ते वैकुंठ. खरं तर संत महात्मे हे सदा सर्व काळ विष्णूच्याच नगरीमध्ये राहणारे आहेत किंवा ती विष्णू रूपच आहेत. तुका विष्णू नाही दुजा. प्रवचनामध्ये विषय झाला की तुका तोच तो हा परब्रह्म ठेवा. म्हणून महाराज सांगतात की आम्ही वैकुंठामध्ये नेहमी वास वस्ती करणारे, आमचं निवासस्थान, आमचं मूळचं स्थान, आमचं राहण्याचं, रमण्याचं सर्व प्रकारचं जे स्थान आहे किंवा आमची जी गती आहे ती वैकुंठ रूपच आहे. म्हणून आम्ही वैकुंठवासी. आम्ही आदरार्थी त्या ठिकाणी बहुवचन म्हणजे राजे रजवाडी जेव्हा बोलत असतात तर ते आम्ही असा स्वतःला आदरार्थी असं वचन वापरून घेतात. त्यांची ती राजाची पद्धत आहे. किंवा आम्ही हा समूहवाचक शब्द. आम्ही सर्व संत मंडळी, आम्ही सर्व भक्त मंडळी, आम्ही सर्व वैकुंठाला विष्णूचे भक्त, आम्ही वैकुंठामध्ये नित्याने राहतो म्हणून या भूतलावर आलो. आता अभंगामध्ये शब्द आहे त्या अनुषंगाने मला भाव व्यक्त करायचा आहे. पण आम्ही वैकुंठामध्ये निवास करणारे, आम्ही भगवत रूप असणारे म्हणजे त्या ठिकाणी मग आम्ही या ठिकाणी भूतलावर कशा करता आलो, कशा करता अवतीर्ण झालो? उजळावया आलो
आनंद, आनंद सुद्धा शब्द त्या ठिकाणी त्या स्वरूपाला टोचेल बोचेल, तोही शब्द ज्या ठिकाणी सहन होत नाही. असं कसं आहे, आनंदी निर्भर दुल्लत असो, संसाराच्या अंगी अवधीच विसरा मी कीर्तन शुद्ध झालो. आता हे सोहळे विषम धोर ब्रह्मपुरी वास करणे अखंड, असं आमचं निवासस्थान, आमचं वास्तव्य कुठं? ब्रह्मपुरीमध्ये, ब्रह्मानंदामध्ये नित्य सदा सर्व काळ त्या ठिकाणी आम्ही राहतो. महाराजांनी सांगितलं. आणि मग अशी स्थिती सोडून या देवामध्ये तुम्ही जन्माला येता, मग समाजामध्ये असताना मग सर्व प्रकारचे सुख दुःख, पुन्हा तुम्ही जन्माला नंतर हाला पेष्टा, या सर्व त्या ठिकाणी तुम्ही सांगितल्या. महाराज सांगतात बाबा ठीक आहे, पण कसं आहे, ज्याला काही चांगलं करायचंय त्याला अगोदर त्रासही भोगावाच लागत असतो. तसा इतिहासच आहे. का कोण जाणे, सर्व धर्मामध्ये, सर्व संस्कृतीमध्ये, सर्व समाजामध्ये, त्या त्या समाजामध्ये त्या त्या समाजाचं अज्ञान दूर करण्याकरता ज्या ज्या महापुरुषांनी प्रयत्न केले. काय म्हटलो, कोणत्या समाजाचं नाव घ्या तुम्ही, त्याला जात म्हणता. त्या त्या समाजामध्ये आपल्या समाजाचा उद्धार व्हावा, उत्कर्ष व्हावा, त्यांचं कल्याण व्हावं, अज्ञान जावं, ते ज्ञानी बनावे, त्याने चुकीच्या मार्गाने वागू नये, सन्मार्गाने वागावं. याच्याकरता काही महापुरुष आपलं संपूर्ण जीवन लोकांना चांगला मार्ग दाखवण्याकरता, त्यांचा उद्धार करण्याकरता प्रयत्नशील असते. खूप खूप मोठी यादी. आणि मग ज्या ज्या महापुरुषांनी त्या त्या समाजाच्या उन्नती करता, उत्कर्ष करता प्रयत्न केले, त्याच समाजाने त्यांना काय दिलं? उपहास, अवहेलना, छळ. प्रसंगी त्याच समाजाच्या आज्ञातून रोषाला कारणीभूत होऊन अगदी देहांत काय करावा? त्या समाजाने करावा. येशू ख्रिस्ताचं तेच उदाहरण आहे. मोहम्मद पैगंबराचं तेच उदाहरण आहे. मुस्लिम लोक ऐकून घेत नाहीत. आपलंच असं आहे, कोणी या आमच्या महापुरुषाला टिकली मारून जा, आपल्याला काही नाही. हा इतिहास आहे की येशू ख्रिस्ताच्या अनुयायाने त्यांना नाही का क्रूस आणि त्याच्यावर खेळ ठोकून त्यांचा अंत केला की मोहम्मद पैगंबरांना पळून जावं लागलं. आणि हिंदू संस्कृतीमध्ये तर काही विचारूच नका. आद्य शंकराचार्यांच्या पासून तर विद्यमान सर्व असणारे समाज सुधारक, मग ते तुम्ही त्यांना काय म्हणता? राष्ट्रीय पुरुष म्हणता, ते असतील किंवा संतांची परंपरा आहे, त्यांच्या वाट्याला अवहेलनाच आलेली आहे. अवहेलनाच आलेली आहे. महाराज, एवढी अवहेलना, हा अपेष्टा त्या ठिकाणी तुम्ही सहन करण्याकरता जन्माला आले. मला सांगता ठीक आहे, आम्हाला या ठिकाणी काही उद्देशाने जो अवतार धारण केला, काही उद्देश ठेवून जेव्हा आम्ही आलो, पण तो उद्देश सफल करायचा म्हटला तर त्रास. आता या ठिकाणी कोणी सुसऱ्यावरून, कोणी वरूरहून, कोणी बेलगावहून, आंत्रे, दहेगाव, आपले गाव तरी जवळ आहे. आता दूरहून जेव्हा मंडळी येतात, येत असताना आहेच की नाही खड्डे, पहिलं. दुसरं त्याच्यावरून चालणारे वाहन, एक तास, सव्वा तास, दीड तास लागतो, आहे का नाही? चांगला व्यायाम होतो. म्हणजे आपण सर्व, तुम्ही तिकडे येत असताय, ते तिकडून येतात, हे सर्व का सहन करता बरं? महाराज, आम्ही सर्व हाल याच्याकरता सहन करतो की इथं आल्याच्या नंतर आम्हाला हा आनंद मिळतो ना. संत महात्मे सर्व पुरुष जेव्हा ह्या हालापेष्टा सहन करतात, पण पुढे त्यांचा आनंद कशामध्ये आहे? की बाबा बांधली सोडीत, बुडाली काढीत, साखळी फेडीत अर्थाची या, तो हेतू घेऊन येतात. तो हेतू त्यांचा काय झाला? पूर्ण झाला. आपण त्याला काय म्हणतो? तो हेतू साध्य झाला की मग जेवढ्या हालापेष्टा होतात ना,
त्यांना त्याची खंतही नसते. ते विगुण मुक्ती जगी जयाशी खंती न लगी. त्यांना त्याची आठवणही राहत नाही. आणि म्हणून महाराज सांगतात की आमचं मूळचं स्थान हे वैकुंठ आहे. या भूतलावर आम्ही कशा करता आलो? उजाळा वया आलो वाटा. कसं आहे? वाटा उजळण्याकरता. वाटा हा शब्द सुद्धा अनेक वचनी आहे. वाट म्हटलं असतं तर कोणती तरी एक वाट शोधून आपण लवकर पुढे गेलो असतो. आता महाराजांनीच अनेक वाटा सांगितल्यात. आता एक एक वाट सांगून तुमची वाट लावू का? आता एक एक वाट सांगायची म्हटली तर महाराज तुम्ही आता वाट सांगण्यापेक्षा आम्हालाच वाटायला लावला. तुम्ही जर तसं नाही ऐकलं तर मग वाटा सांगत बसा. आम्ही काय करू? आमच्या घराची वाट धरू. दर्शनामध्ये आहे. मग त्या विठ्ठलाचं दर्शन कशाने होईल? तुकडोजी महाराज विचारतात. देव आशाने भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. तुकडोजी महाराज पंढरपूरला यायचे. आता ते आमच्या जन्माच्या अगोदरच आहे. ज्यांनी ज्यांनी भजन ऐकले ते सांगतात. म्हणून एवढं पाठ आहे त्यांचं. ते खंजीरूचं भजन पंढरपूरला यायची वारी. पुंडलिकांची मग त्यांचं भजन असायचं. त्याच्यावर भजन करत असताना उपदेशपर असं एक कवन आहे. देव आशाने भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. पुढे ते म्हणायचे. कोंबडी बकरी खातो रे येड्या, कशाला पंढरी जातो, कशाला पंढरी जातो रे येड्या. कोंबडी सगळं करतो पंढरपूरला जातो. देव आशाने भेटायचा नाही रे. जागा का पंढरपूर नाही जाऊन जाऊन तरी कधीतरी बुद्धी होईल. आशा नाही भेटत मग कशाने भेटेल? काय का नाही? याने नाही भेटायचा पण कशाने भेटेल ते तरी सांगा ना. मग याची लागी हो तेजी येते भोग, याची लागी हो केले नाना याग, याची लागी हो अष्टांगादी योग, याची लागी या विषयाचे त्याग हो. कशाने भेटेल? यज्ञाचा मार्ग आहे. जप तप तीर्थयात्रा हे सर्व मार्ग भगवंताकडे नेण्याचंच काय आहे? साधना आहे. कोणता मार्ग उशीर लागेल, कोणता लवकर, आधी कष्टाचं. भगवान सांगतात नाहम वेदैर्न तपसा न दानेन च इजेयान. मी याने भेटणार नाही असं नाही, पण भेटेलच असंही नाही. निष्काम बुद्धीने जर हे कर्म केले तर त्या निष्काम कर्माचं फल भगवान परमात्म्याची प्राप्ती, त्याची भेट आहेच. आपण कोणतंही कर्म त्या ठिकाणी निष्काम बुद्धीने जर केलं, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा. आपण जे कर्तव्य कर्म करतो ना, ते काय कर्म करत असताना कर्मफलाचं आस्वाद असा शब्द घातला. म्हणून कर्तृत्वाचा मधु, कर्मफलाचा आस्वादू असे शब्द घातले. कर्मफलाचा आपण कर्म करायचे, पण त्या फलाचा आस्वाद, ते फल मला काय मिळेल किंवा त्याचा लाभ मी घ्यावा अशी वृत्ती न ठेवणं, मग तो ते कर्म काय करतात? अर्थात भगवंताची प्राप्ती, भगवंतापर्यंत ते कर्म घेऊनच जातात. सकाम भावने आपण कर्म केलं की त्याचं ते फल मिळून आपण इथेच राहतो. म्हणून आपण कर्म करत असताना
नैष्कर्म्य म्हणून वैकुंठाशी सद्गुरू श्री विठ्ठल महाराज बोले यांच्या मुखातील एक वाक्य महाराज आज आठवते. ते म्हणायचे गीतेला कर्म त्याग मान्य नसून कर्मातील त्याग मान्य. गीता तुम्हाला कर्मत्याग शिकवत नाही, तर गीता कर्मातील त्याग शिकवते. म्हणून कर्मत्यागी दंडतो, कर्माचा त्याग नाही करायचा बर का. आणि कोणी जर म्हणेल ना मी कर्माचा त्याग करतो, आयशिया ही करू म्हणते त्याचा आग्रहाची मुळे कोणी कर्माचा त्याग करू शकत नाही. पण कर्मातील त्याचा फलाचा मात्र त्याग आपण करू शकतो. त्याच्याकरता आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्याच्याकरता स्वातंत्र्य दिलेलं आहे. म्हणून यज्ञ याग तीर्थयात्रा हे सर्व कर्म हे सात्विकच आहे. आणि ते केल्याच्या नंतर त्याच्यामधून जर आपण नैष्कर्म्य म्हणून त्या ठिकाणी केली, निष्कामतेने केली, तर अर्थात भगवंतापर्यंत हे साधन सुद्धा काय करतात, हे कर्म सुद्धा काय करतात, या कर्म साधनांच्या द्वारा आपला प्रवास भगवंतापर्यंत होऊ शकतो. म्हणून अहम वेदैर्न तपसा न दानेन चिज्जया मत कर्म कृन्मत परमो मत भक्त संग वर्जिता. तर आपले जे काही कर्म होतात ना ते भगवंताला शंभो तवाराधनम यद्यत कर्म करोमी तत्त अखिलम, ते सर्व कर्म भगवंता हे तुम्हाला अर्पण आहे. अशा बुद्धीने केलं ना तर मग भगवान परमात्म्याची प्राप्ती त्याची भेट निश्चित आहे. आणखी सांगितलेलं की नाही महात्मा प्रवचन लभ्या, तो आत्मा प्रवचनाने मग कशाला करायचं प्रवचन, कीर्तन कशाला करायचंय. प्रवचनाने प्राप्त होणार नाही, कीर्तनाने प्राप्त होणार नाही असं नाही. अर्थात ते कीर्तन प्रवचन करण्याचा आपला उद्देश काय, आपला हेतू काय, तो अत्यंत महत्वाचा आहे. प्रवचन केल्याच्या नंतर कीर्तन केल्याच्या नंतर पहिला हेतू जर मान सन्मान किंवा दान दक्षिणा असेल मिळते, संपलं त्याचं फल, पुढे प्रवासच होणार नाही. पण ते प्रवचन किंवा कीर्तन जर मी भगवंता करता करतोय, आता काय बरेच जण पुण्यरूपी आणि अनेक जणांचं पूर्वीचे विशेष करून वैकुंठाचे जगन्नाथांना पवार त्यांना अतिशय राग यायचा हे दशक्रियेची कीर्तन, अत्यंत राग यायचा. म्हणजे कसे करतात, आणि ते बरोबरही आहे. खरं तर कीर्तन भगवंता समोरच व्हावं, अधिष्ठाना समोर व्हावं. तुम्हाला सांगू, मागा अधिष्ठान आणि पुढे कीर्तन हे सुद्धा चुकीचं आहे. वैकुंठाचे मामासाहेबांच्या जीवनचरित्रामध्ये तो भाग आला. आता मामांचे कीर्तन अधिक लोक असायची, मग त्यांचं कीर्तन मंदिरात नाही, मंदिर छोटे, मग कुठेतरी आई काय करायची, मंदिरासमोर कीर्तन. मग मामांना मंदिराकडे पाठ करून कीर्तन करावं लागायचं. मामांचे जोर यायचे, म्हणजे देव समोर पाहिजे, अधिष्ठान समोर पाहिजे. विना अधिष्ठानाचं कीर्तन करता येत नाही. आता आपल्या समोर अधिष्ठान काय, तो ध्वज आहे, संपलं, आपलं सर्वोच्च अधिष्ठान आहे. आता आम्ही जेव्हा श्राद्धाचं कीर्तन करतो, दशक्रियेचं कीर्तन करतो, ती पिंडच आमचं अधिष्ठान. तो पिंड सुद्धा कावळ्याच्या अधीन आहे का. त्या दिवशीचा आम्हाला त्या यातनेतून सोडवणारा कावळाच, बिचारे त्याला दया आली तर आमची लवकर सुटका, नाहीतर नाही दया आली तर मग काय करायचं. कधी कधी असं होतं, पहिलं चरण सांगत असताना बोलत असतानाच काक स्पर्श झाला आणि तिथून पुढे 3 चरणाचं काय करायचं. लोक गेले उठून पाठ करून, त्यांना काही कीर्तनात घेणं देणं नाही. या अर्थाने बरोबर आहे. मला तुम्ही काय सांगताय, माझा तो नियम होता, मी टाळतच होतो. ते सुसरेकरांनी झालं, इथं मंदिरात आपण कीर्तन करतो, तुम्हाला काय करायचंय, तिकडे लोक काही का करीणार, तिथून सुरुवात झाली. अगोदर दशक्रियेचं कीर्तन करतच नव्हतं आणि करू नये, माझं मी त्या मताचा आहे. तुम्ही मला त्या मताचे आहे तर मग कीर्तन कसे करता, हा परत तुम्ही प्रश्न मला करालच की, मग त्याचं उत्तर मला देणंच. श्राद्धाचं कीर्तन करू नये या मताचेच आहोत. का करता, पहिली गोष्ट आपण जे कीर्तन करतोय कोणा करता करतोय, तो भाव जर मनामध्ये नाही ठेवला, आपल्याला काय करायचं. असो ज्याचे त्याचे माथा, आपण करावी ते
हेतू सांगतोय. कथा करण्याचा हेतू काय आहे? आता कीर्तन केलं काय आमचं म्हणणं ठीक आहे बाबा, आपण कुठेतरी मध्य साधू न धडाला पाहणं कीर्तन करायचं. काय करायचं कीर्तन? तिथं आपल्या कीर्तनाची अवहेलना होती. लोकांना काही त्याचं घेणं देणं नसतं. काही लोकांना राग आहे, आम्ही कीर्तन नाकारले तर देव टाकले. राग आला, म्हणलं राग आला तर मी कीर्तन करणार नाही. कीर्तन केलं तर टाळमृदंग सगळे असून 8 तास शब्द बघा टाळलं होतं. लोकांना भाग लोकांना राग आहे. इथं सर्व टाळमृदंग आणले असून तुम्ही कीर्तन करत नाही. अरे पण तुम्हाला काय माहिती कीर्तनाची अवहेलना काय, कीर्तनाची मर्यादा काय, तो अभंग राहतो, त्याचं पाप कोणाच्या डोक्यावर? मग कोणाच्या? आणि ज्याचा आयुष्यभर कीर्तनाचा संबंध नाही त्याच्याकरता कीर्तन करायची का? मग ज्याने आयुष्यभर कीर्तनाला शिव्याच दिल्या, जो कीर्तनाकडे कधी आलाच नाही. लोक लय भावनिक होतात गेल्याच्या नंतर. अनटाळ मृदंग कोणतंच वाद्य मिळत नाही, नाही जर भजन येत तर मग नाही ताट. अरे पण तुम्ही कधी आले का? तुम्ही कीर्तन कधी ऐकले का? मला सांगायचं हा दोष आहे. तरी सुद्धा तो पत्करून तुम्ही म्हणा की मग तुम्ही परत असं जर म्हणता तर मग कीर्तन का करता? मी सांगितलं मग जर आलाच प्रसंग त्याच्यावर कधी दगड ठेवावा लागतो काय? आता कसं आहे, मागील केले ते मागे गेलेत, पण पुढच्याकडे पाहावं लागतंय ना. पुढं जर हरिभक्त असला प्रल्हादासारखा हिरण्यकशिपू पुढं पाहावं. हिरण्यकशिपू गेला मुक्त, आपल्याला प्रल्हादाचे संबंध सांभाळायचे. तो जर म्हणत असेल की महाराज तुम्ही आले कीर्तन केलं तर एकादशी धरतो, जर म्हटलं एकादशी धरतो तर कीर्तन करावं की न करावं सांगा बरं. मग तुम्ही काय तुम्ही म्हणा तसं लवकर निर्णय करा. तो जर म्हटला की ठीक आहे ते गेले आता झालं गेलं काय, पण आम्हाला आता काय तुमची संगत किंवा आम्हाला काही उद्देश झाला, संतांचा उद्देश झालाय, संतांचं कळालंय, त्यांच्या निमित्त आम्ही वारी करतो. जर समजा नाताने किंवा मुलाने संकल्प केला तुम्ही कीर्तन केलं तर त्यांच्या निमित्ताने आम्ही वारी करतो, कीर्तन करावं की न करावं लवकर सांगा. आज निर्णय करायचा. असं असेल तर करावं. पण पुढं जे आपल्याला ही अशी कीर्तन करायची त्याच्यासाठी आरोग्य सांभाळून करा. आरोग्याचा विषय असेल, शारीरिक आरोग्य आपल्या हातामध्ये काही नाही. आम्ही प्रत्यक्ष साक्षीदार आहेत. बंडा तात्या तात्यांचा सारखा व्यायाम, खानपान, आहार विहार मी आवर्जून सांगेन की संप्रदाय कोणाचा नाही. तात्यांचे कष्ट एवढे, एक डोंगर उपसून फेकला असं. शारीरिक श्रम म्हणता ना तुम्ही, म्हणता विहिरी फोडल्या, विहिरी फोडल्या, तात्यांनी एक डोंगर फोडून एवढं श्रमदान केलेलं आहे. पडल्या पडल्या झोप लागते, उठल्या उठल्या शौचाला. अनेक वेळा आपण ऐकलं असेल. काय घेऊन बसले शरीराचं सांगा भाऊ. म्हणून असं आहे बरं का, हे गंजून मारण्यापेक्षा झिजून मेलेलं बरं ना. मरायचंय ना. मरत राहायचो. आता नाही कीर्तन केले तरी मरायचं, कीर्तन केले तरी मरायचं, त्यापेक्षा कीर्तन करून मेलेलं बरं नाही का? कोणीतरी म्हणा ना बाबा आमच्या आजीची लायकी नसताना महाराजांनी येऊन आपलं कीर्तन केलं. मेले श्रद्धा देवा नाही करता काहीतरी उपकार करून ठेवतात. मी सांगू हेतू काय? आपला कीर्तन प्रवचन कथा करण्याचा हेतू भगवत प्राप्ती जर असेल, दान दक्षिण मिळावी, मान सन्मान मिळावा, ते मिळेल, संपलं. मग पुढे नाही प्रवास. पण भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय मला दुसरं काही नको असं जर निश्चय असेल तर त्याच्या योगाने म्हणून कोणीतरी काही केले आचरणी मग या कीर्तने मिळत नाही. अरे आपण जे कीर्तन करतोय तेच कीर्तन तुकोबारांचं आहे. आपण जी भागवताची कथा ऐकतो तीच कथा परीक्षितीने ऐकली, पण सर्वांगाचे काम केले त्याने
ह्याने प्रपंचावर त्या ठिकाणी तुळशीपत्र ठेवून आसक्ती सोडून माझी कोणीच नव्हती या भूमिकेतून कथा ऐकली तर 7व्या दिवशी त्याला मोक्ष प्राप्त होतो. त्याने सांगितलं, महाराज तुमच्या मुखातून भागवत श्रवण केलंय, आता मी मुक्त झालो, आता खुशाल त्या ठिकाणी तक्ष द्या, मला दंश करू द्या, मी घाबरत नाही, भीत नाही. अरे संपूर्ण गीता ऐकली अर्जुनाने आणि निर्णय केला की नष्टो मोहा. तीच गीता आपणही ऐकतो, तेच भागवत आपणही ऐकतो, तेच कीर्तन जे तुकोबारांनी कीर्तन केलंय तेच कीर्तन आपणही करतो, पण आपला त्याचा लाभ होत नाही. त्याचं कारण काय आहे? हेतू. म्हणून आपला हेतू जर भगवत प्राप्ती असेल तर याच्या योगाने भगवत प्राप्ती. आपला हेतू जर त्या ठिकाणी मोह जावा हा असेल तर गीता श्रवण करून मोह जाईलच. आपला हेतू जर भागवत कथा श्रवण करत असताना, सांगत असताना, कथन करत असताना, श्रवण करत असताना त्या ठिकाणी मृत्यूची भीती नाहीशी व्हावी हा जर हेतू असेल तर भागवत कथेच्या योगाने मृत्यूची भीती नाहीशीच होणार आहे, त्याचं तेच फल आहे. पण आपला जर हेतू तो नसेल, अर्थ प्राप्ती, मान सन्मान प्राप्ती जर हेतू असेल तर तो मिळतो. हे काय डिजिटल बोर्ड आमक तमक नावाची जाहिरात होऊन जाते. स्वतः व्हॉट्सअपवर फेकलं तर मग काही विचारू नका, मग तर परमगती 10 जन्माची. तसं तर काही काही मनावर घेतच नाही, त्यापेक्षा मग आपल्याच हाताने काय करायची, जाऊन द्यायचं. हेतू आहे समाजात प्रसिद्ध व्हाल, थोर कीर्तनकार, प्रसिद्ध कीर्तनकार, प्रसिद्ध कथाकार, प्रसिद्ध रामायणकार, बर का, सांगायचं नाम आहे, जगायचं महाभारत. वा रे वा, चांगले पठ्ठे. इकडं सांगायचं रामायणाचं कथा, कधी आई बाबाला झोडून यायचं, भावाबरोबर कोर्टामध्ये वाद, आणि इकडं सांगायचं चाललंय रामायण. काय फल मिळणार आहे? काय फल मिळणार सांगा ना. हेतू तो आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय या भूतावर येण्याचा त्यांचा शुद्ध हेतू आहे. उजाळा वयालो वाटा, आता झाडू संतांचे मार्ग. महाराजांनी सांगितलं की आम्ही या भूतावर येऊन काय करू, संतांचे मार्ग झाडू. उजाळणं म्हणजे काय हो, जे मलिन झालेलं असतं त्याला उजाळा देणं. पितळेची भांडी, पूर्वी पितळेची भांडी असायची, माता बहिणी 2 दिवस गावाला गेली, किंवा पूर्वी खारं पाणी नव्हतं, पण लगेच काय होतं, त्या पितळेला असे काळीमा चढ. मग आलं की सगळा दसरा काढायचा. दसरा काढायचा म्हणजे काय, उजाळा द्यायचा, स्वच्छता करणं हाच आहे ना, स्वच्छता करणं. मग त्या ठिकाणी मला सांगतात की ह्या वाटा आहे, पण या वाटांना काय करतो आम्ही, उजाळा देतो. बर का, उजाळा देतो. उजाळा देणं म्हणजे काय, वापरण्याच्या योग्य करणं. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. बर का, अवघ्या वाटा झाल्या क्षीण. भगवंत करता जाण्याकरता ह्या ज्या वाटा आहेत ना त्या क्षीण झाल्या. आणि या कलियुगामध्ये काय करावं, त्या सर्व वाटांना, त्या सर्व मार्गांना टीबी झाला, टीबी. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कळी न घडे साधन, उचित विधी विधान न कळे. अगोदर तर कळत नाही, आणि कळाला तर न घडे. यज्ञ समजून घेतला, सांगतात मग यज्ञामध्ये हत्तीच्या सोंडी एवढी तुपाची धार. आहुती देण्याकरता काय करावं लागते, तूप. जर एखादा माळू म्हटला ना, आई वरण भात वाढला, तूप. तुला गुटखा मावा खायचा आहे का, दारू प्यायची का, त्याला पैसे देते. तूप जमा घेतलं तर हा खाऊन संपवायचं, चुप जाऊ द्या. उजाळा. त्या ठिकाणी हे जे मार्ग आहेत ते मलिन झाले, लोकांना समजत नाही. समजले तर त्या ठिकाणी आचरण करण्याकरता कठीण आहेत. आणि मग हे मार्ग आम्ही सोपे करण्याकरता समजून त्या ठिकाणी लोकांना सुखकर, ठीक आहे, त्या मार्गाने गेले ना तर त्या ठिकाणी त्यांना कोणत्याही प्रकारची बाधा, हाल, अपेक्षा, त्रास न होता त्यांचा प्रवास होईल. मग उजळा वयालो वाटा, खरा खोटा निवाडा. आणि या ठिकाणी खरा खोटा आणि याचं पृथक्करण, याचं वेगळं करणं. कसं आहे, आपण खऱ्याचे साक्षीदार व्हावे, खऱ्याचं आचरण करणारे व्हावे. खोट्याचं साक्षीदार होऊ नये आणि खोट्याचं आचरण करू नये. आपल्या भारत मातेचं ब्रीद वाक्य आहे की सत्यमेव. बाबा सत्याचा जे हा ठरलेला आहे, म्हणतात ना
परेशानी आहे, त्याला दुःख आहे बरं का. पण शेवटी जय हा सत्याचाच होतो बरं का. सत्य परेशान होत आहे लेकिन पराजित नाही. सत्याला परेशानी आहे, त्याला दुःख आहे, त्याला संकट आहे. आणि त्या ठिकाणी खोटं जे आहे, खोटं कसं आहे, आपण खोटं म्हणजे वाईट आचरण, दुष्ट आचरण. आता इथं खऱ्याच्या सापेक्ष खोटं, तसं छापा काटा, तसं सत्य असत्य, खरं खोटं. खरं म्हटलं की त्याच्या शेजारी खोटं हे आलंच. आणि म्हणून याचा न्याय निवाडा हे आपल्याला करता आला पाहिजे. बाबा सत्य कशाला म्हणतात? नुसतं सत्य कळून उपयोग नाही, तर त्या सत्याचं आचरण, सत्याचा स्वीकार आणि स्वीकार करून त्याचं आचरण. नुसतं सत्य याला म्हणतात, ते कळून उपयोग नाही. तर सत्य कळून पुन्हा त्या काय केलं पाहिजे, त्याचा स्वीकार केला पाहिजे. सत्य कळालं मग त्या सत्याचा स्वीकार, आणि स्वीकार करून त्याचं आचरण हे घडलं तर मग त्या सत्याचं फळ. नुसतं सत्य खरं खरं कशाला म्हणतात? काही माणसं म्हणतात आपल्याला खरं लागतं, आपल्याला खरं लागतं, आपल्याला खरं लागतं. आम्हाला किती माणसं लागतात, महाराज आपल्याला खोटं अजिबात चालत नाही, आपल्याला खरं लागतं, आपल्याला खरं लागतं. आणि परत काय म्हणतात, काय खरं आहे आपल्या गावचं, काय खरं आहे आपल्या गावचं, आपल्या गावचं काय खरं नाही, आपल्या गावचं काय खरं नाही. तुम्ही चौकात थांबा, बोलता बसताच म्हणतात काय खरं आहे आपल्या गावाला, काय गाव म्हणावं, आपल्या गावाला काय गाव म्हणावं, काय खरं आपल्या गावचं. असे म्हणणारे 100 माणसं असतात गावात. किती म्हणलं करा ना मग प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात. आपल्याला खरं लागतं, आपल्याला खरं लागतं. अरे गावामध्ये एक जरी सत्याचरणी असेल ना, एक एक तुकोबरायांच्या सारखा, ज्ञानोबरायांच्या सारखा एक जरी सत्याचरणी असेल ना, धर्मराजा सारखा, तर त्याच्या पुण्याईवर गाव चालतं. गाव काय घेऊन बसले, तालुका, जिल्हा, नवे नवे देश. एक जरी सत्याचरणी मनुष्य असेल, म्हणून पांडवांचं असं वर्णन की पांडव अज्ञातवासामध्ये होते. जेव्हा विचारलं की पांडव कुठे असतील, म्हणते आपल्या भीष्माचार्यांनाच ना विचारलं दुर्योधनाने, सांगा नक्की तुम्हाला काहीतरी माहित असेल त्यांची, काहीतरी खाणकोण. ते पण माहिती नाही. पण पांडव ज्या ठिकाणी असतील ना, त्या ठिकाणी दुष्काळ नसेल, त्या ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष नसेल, काय काय अशा अनेक गोष्टी सांगितल्या. पांडव ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी दुष्काळ नाही. काय सत्याचरण, ज्या ठिकाणी पांडव राहतील ना तिथं दुष्काळ पडणार नाही. जास्त लागतं काय, हे जरी त्या ठिकाणी सदाचरणी असेल ना, तर त्या महात्म्याच्या पुण्याईवर. मग आपल्यापैकी सर्वांचं आज मत असेल की सध्या जगात कोणी सत्पुरुष नाही, कोणी महात्मा नाही. ज्ञानोबराय तुकोबाराय होऊन गेले, आता कोणी नाही, असं अजिबात नाही. जरी ज्ञानोबराय तुकोबाराय गेलेले असतील तरी ज्ञानोबराय तुकोबारायांचे मी तोला मोलाचं म्हणणार नाही, पण त्या ठिकाणी त्यांची काय म्हणावी, त्यांचं मोठेपण जपणारे महात्मे, त्याच वृत्तीचे महात्मे, त्यांचं मोठेपण, त्यांच्या नावाला कोणत्याही प्रकारचा काळीमा न लागणारे, उलट त्यांच्या नावाचा उजाळा होईल अशा प्रकारचं आचरण करणारे महात्मे आजही या भूतलावर आहेत. त्यांच्या पुण्याई म्हणून सर्व चाललंय. चला पुढे जाऊया. उजाळा, खरा खोटा निवाडा, खरा खोट्याचा निवाडा करून त्या ठिकाणी खोट्याचा असत्याचा त्याग आणि सत्याचा स्वीकार. खोटं कळालं, नुसतं कळून उपयोग नाही, त्याचा त्यागही झाला पाहिजे. खोटं कळून काय करायचं, त्याचा त्यागही झाला पाहिजे. म्हणून त्या दुर्योधनाचं वचन आहे, जानाम्य धर्मं नच मे प्रवृत्ती, जानामि धर्मं नच मे प्रवृत्ती, जानाम्य धर्मं नच मे निवृत्ती. मी धर्म जाणतोय, त्याच्यामध्ये माझी प्रवृत्ती होत नाही. मी अधर्म जाणतोय. तुम्हाला काय वाटतंय, दुर्योधनाला कळत नव्हतं काय खरं खोटं? पण खरं खोटं त्या ठिकाणी नुसता कळून उपयोग, त्याचा निवाडा झाला पाहिजे. आणि निवाडा करून पुन्हा त्याचं ते पूर्वी मात्र असायचं. मात्र, मात्र म्हणजे काय, ज्वारी, हरभरा यासारखं धान्य कशामध्ये पडणं, मातीमध्ये पडणं. मातीमध्ये पडलं की काय म्हणायचं त्याला, मात्र. मग माता बहिणी काय करायच्या, ती चाळणी घेऊन पाण्यामध्ये बुडवून ते धुवायचे. मात्र धुणं म्हणायचं. काय पूर्वीच्या लोकांचा संस्कार हो, ते असं ते मला ते गाठोडं बांधून ठेवायचे ना, आणि गाठोडं बांधून ठेवून महिन्यात 2 महिने सवडी खाली ते धुवायची. किती मिळायचं
धान्य त्याच्यातून किती मिळायचं? आता तर काय आपण एका लग्नात तेवढ्या जेवणात व्हायला घालवतोय. आपण लग्नात जेवतो ना, जेवढं ते जपायचे ना महिनाभर, तेवढं ते एका जेवणात तुला व्हायला जाते. मी सांगतो की निवाडा, मग ते चांगलं धान्य निवडलं, पुन्हा काय केलं, वैचारण मातीमध्ये टाकलं, चालेल काय? मग खऱ्या खोट्याचा त्या ठिकाणी निवाडा करून त्याचं पृथक्करण करून आपण सत्याचा स्वीकार करायचा आणि खोट्याचा त्याग करायचा. मला सांगतात की आम्ही हे करून अनेकांना मार्गदर्शन त्या ठिकाणी करतो आणि त्यांनी सत्याचा स्वीकार करावा, असत्याचा त्याग करावा. मग याच्याकरता कधी कधी आम्हाला गोड बोलून सांगावं लागतं आणि कधी कधी मग हाकारून सांगितलं का नाम घेता राहू नका. सत्य काय आहे? भगवंताचं नामस्मरण आहे. आणि खोटं काय आहे? पलकट तो संसार, येथे सार भगवंत. मग हे लोकांना पटवून देण्याकरता, अरे संसारामध्ये गुंतलेले लोक, चिकटलेले लोक, त्यांना त्याच्यापासून काढणं. अरे तैशी विषयाचे घर, इंद्रिय सांडिता थोर युगांत होय. हे वीर विरागसाठी हे इंद्रिय विषयापासून आवरताना सकाळी नातरी भनन गवळता भाणयावरून हे चुकतेलं काय सारसाही बिघडता. आता सगळं अर्थ सांगत नाही बरं का. होय वाहनेवर सकाळीता नातरी भनन गवळता भाणयावरून काय ते हा माये पुढोनी बाळ काळे नेता एकुलती एक होय का उदक तुटता मी ना तैशे विषयाचे घर इंद्रिया सांडिता. ज्ञानेश्वरी पाटील महाराजांची इंद्रिया सांडिता थोर. अशा प्रकारचं त्या ठिकाणी युगांत होईल ते वीर विराग साठी. काय काही लोकांना तंबाखूचं व्यसन असतं. ते तंबाखूचं व्यसन असं काय कोणातरी आग्रह, आता आम्ही तुमच्या दारात कीर्तन केलं ना, मग तंबाखू सोडा, मग तंबाखू सोडा. करावं की नाही कीर्तन? म्हटलं सोडतो. सांगा म्हटलं तुम्ही कीर्तन करा, मी तंबाखू सोडतो. मग करावं की नाही? म्हणावं लागेल तुम्हाला करावं. मी तेच वाट पाहतोय. मग सोडली. मग त्या महिन्याने भेटल्यानंतर विचारलं, मला तंबाखू सुटली का? खरंच सुटली का? हो. नाही खात, नाही खात. पण कधी ध्यान होतं का? होतं ना. म्हटलं अहो असं ध्यान होतंय, असं जर राहिलो तेव्हा काही जर काम करत असताना समोर जर तंबाखू खाताना मनुष्य दिसला ना, असं वाटतं जावं त्याच्या हातून काय करावं, असं त्याचं बसरच आपण हिसकून घ्यावी. सोपं आहे काय? हे विषयापासून इंद्रिय आवरणं म्हणून सांगितलं की थोर युगांत होय. सहजासहज हे विषय सुटत नाहीत. खरा खोटा निवाडा हे सर्व करून मोठं दुःख आहे. सत्याचं आचरण, सत्याचा स्वीकार आणि खोट्याचा त्याग. खोट्याचा त्या ठिकाणी त्याग करणं ही सहजासहजी गोष्ट सोपी नाही. म्हणून मला सांगतात की हे समजून सांगत असताना आम्हाला कधी कधी प्रेमाने बोलावं लागतं, कधी कधी रागावून बोलावं लागतं. आणि मग प्रेमाने बोलून जेव्हा ऐकत नाहीत